गुड मॉर्निंग. माय किचन माय लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जाओ. आज आहे ना, मला एक्स्ट्राची जी काही कामं आहेत ना ती करून घ्यायची आहेत, जशी की पडदे चेंज करणं, सोफ्याचे कव्हर चेंज करणं, आणखीन बरंच काही. पुढे तुम्हाला कळेलच. आणि ही कामं आहेत ना रोज रोज काही होत नाहीत, कारण की घरातच आपल्याला एवढी कामं असतात, जशी की भांडे घासा, कपडे धुवा, जेवण बनवा, मुलांचा आवरा. ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी कामं आहेत ना ह्या कामासाठी वेळ भेटत नाही. त्यामुळे कधीतरी असा वेळ काढून ही कामं करावी लागतात. तुम्ही बघू शकता की माझ्या ह्या बेडमध्ये आहे ना, मी जी काही माझे एक्स्ट्राची सामान आहे ना ते सगळं याच्यामध्ये स्टोर करून ठेवलेलं आहे. जे हे कूलर आहे ना ते मी ज्यावेळेस हा फ्लॅट घेतला त्यावेळेस घेतलं होतं, पण त्यानंतर मी एसी लावली आणि हा कूलर आहे ना असाच पडून आहे. त्यांचं कसं असतं ना, किती जरी आपल्या घरात वस्तू असल्या तरी एखादी वस्तू टाकून देऊ वाटत नाही. कधीतरी कामाला येईल ह्याच विचाराने आपण ती ठेवून देतो. बोलता बोलता माझा बेड क्लीन करून झाला आणि एखाद्या गोष्टीची जर काळजी घेतली तर बघा किती सुंदर दिसते. बरोबर एसीवरही हात फिरवून घेतला, जेणेकरून धूळ माती जर असेल तर तीही निघून जाईल. आणि आपण जर घरातल्या गोष्टींची वेळोवेळी काळजी जर घेतली ना तर त्यांची लाईफ आणखीन वाढते. वेज सकाळपासून माझ्या मागे आहे की मम्मा मॅगी बनवून दे, पण आज आहे ना मी त्याला ही मिक्स मॅगी बनवून देणार आहे, जी की गव्हाच्या पिठापासून आहे ना ह्या शेवया बनव. त्याचबरोबर मला ना हा रवाही भाजून घ्यायचा आहे. भाजून हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवला ना तर 2-3 महिने हा आरामात चालतो. तेच किडे लागत नाहीत आणि ऐन वेळेला आपलं काम आहे ना झटक्यात होतं. ते वेजचं पूर्ण लक्ष मॅगीवर आहे. कधी एकदाची बनते आणि कधी मी खातो. तसं तर मी त्याला जास्त देत नाही, पण कधीतरी मुलाच्या मनावर चालावं लागतं. मध्ये मॅगी कमी आणि शेवया जास्त आहे, ज्या की गव्हाच्या पिठापासून बनवल्या होत्या. वेजसाठी साधी आणि माझ्यासाठी मी थोडीशी स्पायसी बनवली होती. ते मी छोटासा ब्रेक घेतला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. इथे मला पडदे चेंज करून घ्यायचे होते. तसं तर प्रत्येक स्त्रीने आहे ना 15 दिवसाला, महिन्याला ही कामं केलीच पाहिजे. अशा तर आपल्यापैकी भरपूर महिला कामाला जातात, जॉब करतात, पण तरी सुद्धा थोडा वेळ आपल्या घरासाठी दिलाच पाहिजे. कामाला जातात कारण की आपलं घर सुखी राहावं म्हणूनच ना. पण घर जर अस्तव्यस्त असेल, सुख शांती नसेल तर कमवलेल्या पैशाला अर्थ काय. आणि तसंही म्हणतात ना की घर म्हणजे आपली लक्ष्मी. मग थोडा वेळ तरी आपण आपल्या घराला दिला पाहिजे. आणि घर जर का सुंदर असेल, स्वच्छ असेल तर आपोआप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. असं म्हणणारच नाहीत की मी माझं घर एकदम सुंदर आणि प्रॉपर ठेवते, कारण की एखादी जर स्त्री आपल्या घरी आली ना तर तिची नजर अगोदर जिथे काही जाळ्या जळमट्या आहे तिथेच जाऊन अगोदर पोचते. म्हणूनच आपण आहे ना आपलं घर वेळोवेळी स्वच्छ करत राहिलं पाहिजे. मी एक छोटासा किस्सा सांगते की मी ह्या सगळ्या गोष्टी कुठून शिकली. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस माझी आई आमच्या 4 मुलांना सांभाळून आहे ना पूर्ण घर इतकं स्वच्छ ठेवायची ना. कुणीही आलं तरी तिला पहिला प्रश्न हाच असायचा की तुम्ही इतकं घर स्वच्छ कसं ठेवता, कारण घरात 4 मुलं असल्यावर घर स्वच्छ ठेवणं हे अशक्य आहे, पॉसिबलच होत नाही. पण ती ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि आणखीनही करते आहे, आणि म्हणूनच मला तिची सवय लागली. आणि मी ज्यावेळेस तिच्याजवळ होते त्यावेळेस कुठलीही गोष्ट केली तरी तिचं एकच म्हणणं असायचं की हा चुकली तर चुकू दे, पण तू पुन्हा कर, होईल व्यवस्थित. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ती ना प्रोत्साहन देण्याचं काम करत होती आणि म्हणूनच मला तिच्यासारखी सवय लागली. आता तर माझं असं एखादं काम जर मग जिद्द म्हणा या काहीही, पण ते काम पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही. इथे माझे पडदे चेंज करून झालेत आणि हे फ्लॉवर पॉट आहेत ना मी मेशोवरनं मागवले होते आणि ह्यांची क्वालिटी तर एक नंबर आहे. तसंही घर स्वच्छ करणं, घर डेकोरेट करणं हा माझा आवडीचा विषय आहे. आत्ता माझी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. हे जे सोफ्याचे कवर आहेत ना हेच मला चेंज करून घ्यायचे आहेत. पण जर का आळस करून बसलो ना तर कुठलंच काम होत नाही, पण मनावर जर घेतलं ना तर ते सहज शक्य होते. आणि बघा माझं घर ना असं काहीसं दिसत होतं. आणि आमचं हे छोटंसं पिल्लू आहे ना, मला असं वाटतं की खरंच मोठं झाले, कारण की ते मम्माला जास्त परेशान करत नाही. तरी मधली काही कामं मी तुम्हाला दाखवली नाहीत कारण की व्हिडिओ खूप लांब होईल. असा होता आजचा आमचा दिवस.